गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी शौनक, मी वर्षा. आणि आज आम्हाला ऍक्च्युली एका कामासाठी बाहेर जायचं आहे. तर ऑन द वे येता आमच्या ज्या रूटवर आहे ना तिकडे एक 27 यार्ड्स म्हणून रेस्टॉरंट आहे. ते रेस्टॉरंट प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. सिन्स नवरात्री चालू आहे आम्हाला प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये जावं लागेल कारण नॉनव्हेज नाही खाणार आम्ही. तर यावेळेला आम्ही ते रेस्टॉरंट सिलेक्ट केलेलं आहे. ते रेस्टॉरंट कुठे आहे हे आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सांगूच, आणि तिकडे आम्ही जाऊन आम्ही काय काय ऑर्डर करणार आहोत तेही सांगू आम्ही. सो कीप वॉचिंग. तर आता आपण ऑर्डर दिलेली आहे. सूपमध्ये पहिली ऑर्डर दिलेली आहे आपण झुप्पा दी ब्रोकोली सूप आहे 1/2. त्याच्यानंतर 2 स्टार्टर्स सांगितलेले आहेत आपण. एक कुंपाव पनीर सांगितलेलं आहे आणि दुसरं व्हेज पीनट कबाब दॅट विल बी अ पनीर पीनट सीख कबाब. तर बघूयात आता काय येतं. तो जेव्हा वर्षा ऑर्डर प्लेस करत होती तेव्हा मी याच्या मेनू कार्डमधनं गो थ्रू करत होतो. अँड ट्रस्ट मी, दे हॅव वाईड रेंज ऑफ आयटम्स, वाईड रेंज ऑफ फूड व्हरायटीज आहेत. तर जस्ट एक ग्लान्स तुम्हाला देतो की काय काय आहे. तर दे हॅव जस्ट ऑफ मॉकटेल्स. त्यांच्याकडे सँडविचेसचे प्रकार आहेत, बर्गर्स आहेत. इफ यू गो टू इटालियन डिशेस, पिझ्झाज आहेत, पास्ता आहे, रिझोटोज आहेत, कॉन्टिनेंटल सूप्स आहेत, स्टार्टर्स आहेत त्यांच्याकडे, इंडियन स्टार्टर्स आहेत, चायनीज आहेत. अँड तुम्हाला जर साईड बाय साईड काही मंचीज वगैरे पाहिजे असतील तर फ्रेंच फ्राईज आहेत, गार्लिक ब्रेड्स आहेत. सो त्यांनी एक वेगळा सेक्शन ठेवला आहे कॉल्ड स्पेशल डिशेस मेन कोर्ससाठी. तिकडे पण व्हेज तिरंगा आहे, व्हेज लाजवाब आहे. सो ओव्हरऑल जर मी मेन्यू जर नुसतं रीड करायला सुरुवात केली तर 15-20 मिनटं जातील. सो तुम्ही या इकडे. आय एम शुअर की तुम्हाला इकडचं मेन्यू नक्की आवडेल. आता एक प्रॉब्लेम असं झाला आहे की त्याने येऊन आम्हाला सांगितलं की पीनट कबाब अवेलेबल नाही आहेत, काही प्रॉब्लेम आहे. सो त्याच्याऐवजी आम्ही मॅक्सिकन स्किन वेज हा स्टार्टर सांगितलेला आहे. दॅट इज फ्राईड पोटॅटो स्टफ्ड मॅक्सिकन वेज चीज सर्ड विथ सोर क्रीम अँड साल्सा. बघूयात काय आयटम आहे. पण आता हे आपले सूप आलेलं आहे इकडे. झुप्पा द ब्रोकोली म्हणजे ब्रोकोली सूप आहे. खूप गरम आहे. मी टेस्ट करून सांगते कसं आहे. नाईस, मस्त आहे. सो फायनली आमचं सूप आलेलं आहे आणि आता मी त्याचं टेस्ट घेऊन बघतो. दिस इज रिअली डिफरंट. नॉर्मल सूपसारखं नाही आहे. तर तुम्ही कधी आलात इकडे तर आय वुड सजेस्ट हे सूप एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर हे पहिलं स्टार्टर्स आहे आपलं कुंपाव पनीर. हे खूप मस्त आहे, गरम. आणि पण टेस्ट करून बघितली ना तर ते आहे थोडं स्वीट आणि स्पायसी. छान आहे. आता मी या पनीरला टेस्ट करणार. गरम आहे, स्पायसी आहे आणि 1% स्वीट आहे. म्हणजे 1% नाही, 5% स्वीट आहे.
सो आमचा जो सेकंड स्टार्टर आहे तोही आलेला आहे. सो दिस इज मेक्सिकन स्किन वेज द फ्राईड पोटॅटोज आणि ॲज पर द मेनू याच्यात चीज स्टफिंग आहे. लेट्स ट्राय. चांगली आहे. वन टाइम ट्राय डेफिनेटली. सो आता आपली मेन कोर्सची ऑर्डर आलेली आहे. व्हेज पंचवटी आपण मागवली आहे आणि बटर रोटी. आपण ट्राय करून बघूयात कशी आहे. दिसायला तरी खूप चांगली दिसते ती. नाही एकदम गरम आहे आणि माइल्ड आहे. अजिबात स्पायसी नाही आहे. मिक्स व्हेज आहे आणि येलो ग्रेव्ही आहे. सो फायनली आम्ही 27 यार्ड्सला जाऊन आलो आहोत. येस, आता घरी आलो आम्ही खाऊन आणि आमचा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. हॉटेल खूप चांगलं आहे. बेसिकली इंटिरियर्स वाईज तर हॉटेल खूप चांगलं आहेच, प्लस फूड मेन्यू वाईज पण हॉटेल चांगलं आहे. व्हरायटी ऑफ मेन्यू तिकडे अवेलेबल आहे. इंडियन, इटालियन, चायनीज मेन्यू अवेलेबल आहे तिकडे. आम्ही काय काय खाल्लं तुम्हाला आतापर्यंत दिसलंच असेल, पण खरंच मेन्यू खूप छान आहे आणि एकदा ट्राय करण्यासारखं हॉटेल आहे. डेफिनेटली एकदा ट्राय करण्यासारखं रेस्टॉरंट आहे. आणि जर जसं वर्षाने सांगितलं की तिकडे व्हरायटीज खूप आहे. कॉन्टिनेंटल, चायनीज, इव्हन मी सांगतो की तिकडे सलाड्स आहेत, सूप सँडविचेस आहेत. तो जर तुम्हाला जर बऱ्यापैकी व्हरायटीज ट्राय करायची असतील तर आय वुड सजेस्ट मोठा ग्रुप घेऊन जा. मोठ्या ग्रुपमध्ये काय होतं की तुम्हाला भरपूर व्हरायटी ट्राय करता येते आणि त्यामुळे तुम्हाला अजून जे काही त्यांचे डिशेस आहेत तेही तुम्हाला टेस्ट करता येते. नक्की नक्की. तर काय वर्षांनी लोकांना नक्की विचार करायचा जायचा. नक्की नक्की एकदा ट्राय करायला अजिबात हरकत नाही. एकदा करा, दोनदा करा. मस्ट ट्राय हॉटेल. ओके. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर काय करायचं आहे लोकांनी? लाईक करा, सबस्क्राईब करा, आमचा व्हिडिओ शेअर करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. ग्रेट. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की खालच्या साईडला एक सबस्क्राईबचं लाल बटन असेल, त्याला क्लिक करायचं जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि त्याच्याच बाजूला एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा. आणि हो, 27 यार्ड्स ठाण्याला येऊन तुम्ही एकदा व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. टिल देन, बाय बाय.